हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छाही देते प्रथम. आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला एका समाजसुधारकाची गोष्ट सांगू इच्छिते. ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तुम्हाला खूप साऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि समाजसुधारकांच्या गोष्टी माहिती पण असतील. कदाचित तुम्ही त्या लहानपणी शाळेमध्ये ऐकल्या असतील. थोडाफार अभ्यासही कदाचित केला असेल. पण मला खात्री आहे ह्या समाजसुधारकाचं तुमच्यापैकी खूप जणांनी नावसुद्धा ऐकलं नसेल, किंवा ऐकलं असलं तर फक्त एकाच गोष्टीसाठी ऐकलं असेल, आणि ते म्हणजे संस्कृत स्कॉलरशिप. पण त्या व्यतिरिक्त ह्या समाजसुधारकांनी खूप काही काम केलं आहे. ह्या समाजसुधारकाचं नाव आहे, समाजसुधारकापेक्षा मी त्याला हे म्हणेन की एका शिक्षणप्रेमीचं नाव आहे, जगन्नाथ शंकर शेठ. ह्या जगन्नाथ शंकर शेठांची जनरली माहिती आपल्याला आहे की त्यांच्या नावाने शंकर शेठ स्कॉलरशिप संस्कृतमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला मिळते, एवढंच आपल्याला जनरली माहिती असतं. त्या व्यतिरिक्त त्यांनी खूप काही मोठं काम केलेलं आहे आणि ते खूप अज्ञात आहे. आपण त्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहोत आणि ते त्यांचं कार्य मला तुमच्या पुढे आणायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. कोण होते हे जगन्नाथ शंकर शेठ? जगन्नाथ शंकर शेठ आजपासून 225 वर्ष मागे 1803 सालचा त्यांचा जन्म आहे. विचार करा, त्यावेळेस पारतंत्र्य तर होतंच, इंग्रजांचं राज्य होतं. 1857चा उठावही झालेला नव्हता, शाळा कॉलेजेस तर नव्हतेच. अशा काळामध्ये त्या माणसाचा जन्म झाला आहे आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काय काम केलं किंवा इतरही काही क्षेत्रामध्ये जे काय काम केले, समाजाला पूर्णतः वाहून दिलेलं, फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलेलं. आणि एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एखादा माणूस केवळ स्वतःच्या इच्छेशक्तीने तन मन धन लावून समाजासाठी काय कार्य करू शकतो, अगदी आदर्शव्रत असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून ते व्यक्तिमत्वाचा तुमच्या पुढे थोडासा मी अट्टहास करते की ते पुढे यावं म्हणून. जगन्नाथ शंकर शेठांचा जन्म, जसं मी सांगितलं, 1803 साली झाला. एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये झाला. त्यांचे वडील पानाचे व्यापारी होते, पान, लवंगा, मिरी याचे व्यापारी होते आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप छान यश मिळालं, यशस्वी व्यापारी. आणि त्याच्यानंतर ते सराफीकडे घुसले आणि सराफीकडे वळल्यानंतर सोन्या चांदीचे, त्याच्यानंतर हिरे, जड जवाहीर ह्याच्यामध्ये घुसले आणि खूप म्हणजे खूप मोठे यशस्वी व्यापारी बनले. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मध्ये उठबस सुरू झाली आणि अतिशय मोठा पैसा असलेला हा माणूस समाजामध्ये प्रतिष्ठित लोकांमध्ये तर गणला जाऊ लागला. पण इंग्रज लोक त्यांच्या पैशाचा, त्यांचा समाजामध्ये असलेल्या मानाचा खूप वापर करून घेत असत, पण ते स्वतः त्यांना फार मान देत नसत. आणि त्यांना ते जाणवायचं की माझं या इंग्रजी भाषेवरती जास्त प्रभुत्व नाही आहे, त्याच्यामुळे मला हा मान मिळत नाही. म्हणून त्यांनी खूप अट्टहासाने ठरवलं की आपल्या मुलाला काही झालं तरी मुलांना इंग्रजी आलं पाहिजे आणि त्यांना ह्यांच्यामध्ये उठबस करता आली पाहिजे. कारण हे इंग्रज अधिकारी जसं बोलतात, जसं वागतात, ते जसे निर्णय घेतात, त्या निर्णयांवरती आपल्या समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून ते निर्णय जर आपल्याला बदलायचे असतील तर आपल्याला त्यांच्याशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. आणि हा त्यांचा विचार होता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला इंग्रजी भाषेचा अट्टहास घेतला. मुलगा जगन्नाथांचा जन्म 1803 सालचा आणि हा मुलगा 3-3.5 वर्षाचा असतानाच त्यांचं आईचं छत्र हरवलं आणि शंकर शेठांनी त्यांना घरीच उत्तम शिक्षकांची व्यवस्था केली. त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, त्याच्यामुळे त्यांनी संस्कृतसाठी, गणितासाठी, विज्ञानासाठी, वेगवेगळ्या भाषांसाठी, इंग्रजी, गुजराती, मराठी ह्या सगळ्या भाषांसाठी त्यांनी वेगवेगळे शिक्षक नेमले, जे रोज घरी येऊन जगन्नाथाला त्या विषयाचं ज्ञान देत असत. आणि जगन्नाथ खूप हुशार होते, एकपाठी होते. त्यांचा भाषा विषयाकडे तर खूप कल होता. त्यांनी इंग्रजी भाषा, मराठी, गुजराती ह्या सगळ्या ज्या भाषा त्यांनी इतक्या आत्मसात केल्या आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये सुद्धा ते मदत करू लागले. लवकरच त्यांचं लग्न झालं, 18व्या वर्षी त्यांचं लग्न झालं
आणि 19व्या वर्षी जगन्नाथांचे वडील म्हणजे शंकर शेठ यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या व्यवसायाची सगळी जबाबदारी, घरादाराची तर जबाबदारी आलीच, व्यवसायाची पण खूप मोठा व्यवसाय होता, त्या व्यवसायाची जबाबदारी त्यांनी आपोआपच जगन्नाथवरती येऊन पडली आणि ती त्यांनी खूप समर्थपणे सांभाळली. फक्त 18 वर्षाचा आहे, 19 वर्षाचा मुलगा, तुम्ही विचार करा. आणि वडिलांची तर मोठ्या लोकांमध्ये उठबस होतीच, तशीच जगन्नाथची त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबमध्ये एंट्री झाली. जगन्नाथ चांगले फरडं इंग्लिश बोलणारे होते, त्याच्यामुळे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी आपलंसं पण करून घेतलं, आपल्यामध्ये सामावून घेतलं, कारण त्यांच्याकडे पैसाही होता, भाषेवरती प्रभुत्व होतं आणि समाजाचा आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या मधला दुवा म्हणून जगन्नाथाने खूप चांगलं काम केलं. जगन्नाथांना समाजांच्या अडचणी कळत होत्या आणि त्या अडचणी इंग्रजांपर्यंत कशा पोचवायच्या ते प्रभावीपणे त्या अडचणी मांडू शकत असत आणि आपल्या समाजासाठी प्रसंगी वाईटपणा पण घेत असत. आणि त्याच्यामुळे त्यांना जाणवलं की आपल्या समाजाला जर मोठं करायचं असेल तर शिक्षण हे एकच माध्यम आहे आणि म्हणून त्यांनी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचा निश्चय केला. त्यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर त्यांनी मुलींसाठी पण शाळा सुरू केल्या. त्या काळामध्ये एखादं काहीतरी अक्षर लिहिलेला कागद असा घरामध्ये नेला तरीसुद्धा आईवडील मारत असत, तो अपराध समजला जात असत, असा तो काळ. त्या काळामध्ये मुलींना शिक्षणासाठी शाळेपर्यंत आणणं ही सुद्धा खूप मोठीच जबाबदारी होती त्यांची आणि त्यांनी त्या काळामध्ये घरोघरी जाऊन मुलींना गोळा केलं, वडिलांना पटवून दिलं की नाही तुमच्या मुलीला आमच्या शाळेमध्ये पाठवा, त्या व्यवस्थित राहतील. आणि अशा 135 मुली जेव्हा त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली त्यावेळेला 135 मुली त्यांनी जमवल्या. खूप मोठा आकडा आहे त्या काळातला आणि त्यांनी शालेय शिक्षण दिलं. शाळा झाल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की त्यांचं लक्ष होतं सगळीकडे जाणं, ते स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप आग्रही होते आणि इतकं लक्ष देत असत. समाजाकडेही त्यांचं लक्ष होतं, ते स्वतः 200पेक्षा जास्त सूर्यनमस्कार रोज घालत असत. तर हे समाजाचं आरोग्य ठीक राहायचं असेल तर त्या काळात मुंबईमध्ये फक्त मोजून 25 डॉक्टर होते आणि ते डॉक्टरसुद्धा अशा भीषण पद्धतीने रोग्यांवरती उपचार करत होते. कारण इंग्रजांनी परवानगी दिलेले फक्त 25 डॉक्टर, ज्यांना थोडंफार मोडकं तोडकं इंग्रजी येतं आणि त्यांच्या पद्धतीने ते असं पोटं वगैरे कापून असं इतकं रक्त वाहून गेलेलं असं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा ते म्हणाले नाही, माझ्या समाजामध्ये चांगले डॉक्टर घडले पाहिजेत, चांगले डॉक्टर घडण्यासाठी चांगली कॉलेजेस निर्माण झाली पाहिजेत. म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हणजे शाळा तर काढलीच, त्याच्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं, वर्गणी काढली, स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये घातले, वेगवेगळ्या व्यवसायातल्या लोकांकडे गेले, त्यांच्याकडून वर्गणी जमा केली, सामान्य लोकांमधूनही त्यांनी पैसे जमा केले आणि इंग्रजांना सांगितलं तुम्ही ह्याच्यामध्ये फंड्स घाला आणि आम्ही तुमचं नाव देतो पाहिजे तर कॉलेजला, असं म्हणून ते एल्फिन्स्टनचं नाव घेऊन ते कॉलेज त्यांनी सुरू केलं, जेणेकरून माझ्या समाजातल्या काही मुलांना शिक्षण मिळेल. हा त्यांचा तो अट्टहास होता. त्याच्यानंतर त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स केलं सुरू, कारण काही मुलांचा कल कलेकडे असतो तर काहींचा विज्ञानाकडे असतो, असं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस सुरू केली. लॉ कॉलेज मुंबईमध्ये सुरू केलं, त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल स्कूल कॉलेज सुरू केलं, डॉक्टर निर्माण केले. त्याच्यानंतर चांगल्या लोकांना खायला अन्न मिळालं पाहिजे, चांगली फळं फुलं मिळाली पाहिजेत म्हणून फळांच्या बागा मुंबईमध्ये लावल्या. नंतर पाण्याचा प्रश्न होता मुंबईमध्ये, खूप एकदा दुष्काळ पडला होता, त्याच्यावरती सोय म्हणून त्यांनी पवईचा जो विहार लेक आहे तो त्यांनी स्वतः बांधून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्वतःच आणि या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे स्वतःचे नुसते कष्टच नव्हते, स्वतःचा नुसता मेंदूच नव्हता, त्यांनी नुसता वेळच नाही केला, त्यांनी पैसेही स्वतःचे आपले खिशातले त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि उरलेला काही पैसा त्यांनी समाजाकडून गोळा केला, इंग्रज सरकारकडून घेतला, त्यांची मनं वळवली. प्रत्येक गोष्टीसाठी तेव्हा इंग्रजांची मनं वळवावी लागायची, त्यांच्याकडे 100 वेळा कागदपत्र घेऊन जावी लागायची, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं ॲप्रुव्हल लागायचं, परवानगी लागायची. अशा काळामध्ये त्यांनी गोड बोलून इंग्रजांकडून इतकी कामं, राणीचा बाग त्यांनी बांधून घेतला, नंतर मुंबादेवी देवस्थानचं उदाहरण करून घेतलं त्यांनी आणि अशा खूप गोष्टी केल्या. आणि
देशामधली जी पहिली रेल्वे आहे ती पण त्यांनीच आणली. म्हणजे जेव्हा लंडनमध्ये रेल्वे सुरू झाली तेव्हा त्यांनी ती बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचली आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की अशी ही रेल्वे माझ्या देशामध्ये का नाही सुरू व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. इंग्रज त्यांना दाद देईनात. ते म्हणाले ती काही इकडे येणार नाही, रेल्वे काही सोपी नाही आहे गोष्ट वगैरे असं नाही. त्यांनी त्याचा 10 वर्ष पाठपुरावा केला इंग्रज सरकारकडे, इंग्रज लोकांकडे, इंग्रज अधिकाऱ्यांकडे. स्वतःच्या घरामध्ये छोटंसं कार्यालय उभं केलं. 3-4 लोकांना त्याच्यासाठी त्यांनी रिक्रूट केलं की रोज तुम्ही इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहा, काय आले उत्तर, त्यांचं काय उत्तर आले त्याला परत उत्तर द्या. असं करत करत त्यांनी तो 10 वर्ष पाठपुरावा केला. त्यावेळेस ते इंग्रज अधिकारी तयार झाले, हां ठीक आहे आम्ही विचार करू. आणि मग त्याला पुढे ते मूर्तिरूप यायला आणि पहिली रेल्वे मुंबईमध्ये चालू व्हायला आणखीन 10 वर्ष गेली. आणि त्या पहिल्या रेल्वेचे शिल्पकार केवळ आणि केवळ जगन्नाथ शंकर शेठ होते. त्या रेल्वेच्या इंजिनवरती ते बसले. मुंबईमधून निघाली ती रेल्वे आणि ठाण्यावरती पोचली. त्यावेळेस जो जनसमुदाय होता त्या रेल्वेच्या इंजिनवरती ते बसून त्यांचे ते फोटो आहेत अजून. कारण लोकांना हे त्या काळात की कशी बिना बैलाची गाडी कशी चालते त्यांना हे कळत, खूप उत्सुकता होती लोकांमध्ये. ती बघायला खूप हजारो लोकांचा समुदाय आलेला होता. अशी त्यांनी कामं केली समाजांसाठी. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं महत्त्वाचं काम आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये आहे. त्यांनी देशातलं पहिलं मॅटर्निटी होम कलकत्त्यामध्ये सुरू झालं होतं. ती बातमी जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा त्यांनी ठरवलं नाही माझ्या मुंबईत हे झालं पाहिजे. बायकांसाठी बाळंतपणासाठी म्हणून त्यांनी ती सुविधा तिथे पहिलं मॅटर्निटी होम मुंबईमध्ये सुरू केलं. नर्सेससाठी कॉलेज सुरू केलं त्यांनी. अशा इतक्या अनेक गोष्टी केल्या. आणि त्याचबरोबर त्याच्यात समाजामध्ये ज्या काही वाईट चालीरीती होत्या, जशी की सतीची चाल होती. आपल्याला माहिती आहे सतीची चाल बंद केली राजाराम मोहन रायांनी, पण ते अर्ध सत्य आहे. सतीची चाल बंद करण्यासाठी जो पाठपुरावा केला, जी कागदपत्र केली, शेवटचं जे पत्रक आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 2 सह्या आहेत. अनेक लोकांच्या सह्या आहेत, पण पहिल्या 2 बाजूला 2 मोठ्या सह्या आहेत. त्याच्यातली एक सही आहे राजाराम मोहन रायांची आणि दुसरी सही आहे जगन्नाथ शंकर शेठांची. आपल्याला हे माहीतच नाही की जगन्नाथ शंकर शेठांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये किती आहे. सर्वतः आपण सर्व श्रेय त्या राजाराम मोहन रायांना देतो, ते तसं नाही आहे. शंकर शेठांनी खूप जगन्नाथांनी त्याचा खूप पाठपुरावा केला. त्यावेळेला ते यश मिळालेलं आहे त्यांना. आणि मग इंग्रजांनी कायदा काढला की सतीची चाल तुम्ही म्हणजे बंदच झाली पाहिजे सती आता ह्याच्या पुढे. नाही तर दरवर्षी साधारण पूर्ण भारतामधून 700 ते 800 स्त्रिया सती जायच्या. आणि महाराष्ट्रामधून आणि विशेष करून मुंबईमधून सुद्धा त्यावेळेस तो नंबर होता 50 ते 60 बायका दरवर्षी सती जायच्या. 1803 ते 1853 ह्या काळातली या घटना मी हे अंक सांगते तुम्हाला. तुम्ही विचार करा त्यावेळेसचा समाज तो कसा असेल. आणि त्यावेळेस